जातीचा चेंडू राईट इन द ब्लॉक होल आणि तदनंतर मात्र अगदी सन्मानपूर्वक स्टेअर केलं आणि एका धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागलंय. पहिलं षटक प्रगतीपथावरती 6 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळालाय. तेजसची गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप. पंचाने चेंडूला वाईड घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती निश्चित रूपाने बहाल केलेली आपण पाहतोय. रोहा तालुक्यातील स्थानिक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी तुमची आमची सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. एक ऐतिहासिक क्रिकेटची स्पर्धा जी सातत्याने 13 वर्ष रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सेवेत आले. मैदानावरती काय घडलंय? बॅटची लीडिंग एज. मैदानावरती कॅच पकडली मात्र कहाणी में ट्विस्ट आ गया. पंचाने या चेंडूला नो बॉल घोषित केलंय. देव देतो आणि कर्म नेतो अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. चांगला चेंडू होता, बॅटची लीडिंग एज सुद्धा लागली, कॅच सुद्धा चांगली पकडली, मात्र इथे नो बॉल आलाय. आपले डीजे मास्टर थोडे लेट आलेत मात्र थेट आलेत म्हणायला हरकत नाहीये. धावफलकावरती नजर टाकूयात. 9 धावा धावफलकावरती. फ्री हिट साठीचा चेंडू जिथे स्ट्राइक एंड वरती सौरभ, चणेरा विभागातील सौरभ मैदानावरती मिडल ऑफ द बॅट. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. जबरदस्त फटका. बडा धमाका. सौरभ विचारे मैदानाच्या आत. ओपनिंग पार्टनरशिप बघा. पॉवर प्लेचा रिस्ट्रिक्शन्स आहे, त्या रिस्ट्रिक्शनला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आक्रमकतेला इथे मात्र शाप लागलाय. फलंदाज सौरभ विचारे. बॅक टू द पॅव्हलियन. बघा, यश कधीच ना एका क्षणाचं नसतं. ते अनेक लढतींचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम असतो आणि हे तेच मैदानावरती तेजस भगतने मैदानावरती करून दाखवलंय. त्याच्याकडनं चुकी झाली, नो बॉल टाकला गेला. फ्री हिट वरती मोठा फटका सुद्धा आला. आणि मग अशा वेळेला आपण जर पाहिलं ना तर विकेट सुद्धा गेली. पहिलं षटक प्रगतीपथावरती धावफलकावरती आपण पाहिलं तर 13 धावा जमा झाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. तेजसचं हे षटक मैदानावरती. प्रगतीपथावरती अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. श्री धाबीर चषक 2025 चा आपण मनमुराद आनंद लुटतोय. धावीर चषक, इकडचं आयोजन, इकडचं नियोजन, शिस्तबद्धता, मैदान, खेळाडू, पंच, समालोचक या सर्वांसाठी धावीर चषक ओळखला जातं. धावीर चषक महाराष्ट्रातील एक ब्रँडेड क्रिकेटची स्पर्धा आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे.
थोडासा चेंडूवरती लेट आला आणि त्याचमुळे का होईना ही चुकी धाव फलकावरती निश्चित रूपाने घेतली जाते. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता 14 धावा, एक फलंदाज बाद. पहिली मॅच मैदानावरती आपण जर पाहिली ना तर चांगल्या प्रकारची झाली. पहिले दोन्ही मॅचेस मध्ये इंटरेस्ट पाहायला मिळाला. ही तिसरी मॅच आपण जर पाहिली सनी 11 वर्से आणि जय बजरंग लांडर संघाच्या बाजूने हा सामना चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळाले. दहावीर चषक मित्रांनो म्हटलं ना की एकत्र येणं ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणं ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणं हे म्हणजे यश आहे. आणि हे यश दहावीर चषकाचं आहे. सातत्यपूर्ण चांगलं आयोजन करणं. चला टीम मीटिंग अजिबात नको याची आपण दखल घ्या. अजिबात वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. आयोजक कमिटीकडनं ही आपल्याला सूचना केली जाते. 2 मिनिटाचा अवधी तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मध्ये दिला जाईल. अन्यथा आपण जर वेळ वाया घालवला तर आयोजन कमिटीला आपल्यावरती योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे. एका षटकाची सांगता झाली. धावफलकावरती 14 धावा जमा झाल्यात. स्ट्राईक एंड वरती राज कांबळे मैदानावरती आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंड वरती सूरज जरूर आहे. सूरजच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय. राज नवीन फलंदाज 1 डाऊन साठी मैदानावरती आपण पाहतो. गोलंदाजीच्या मोर्चावरती बंटी घाग एक अष्टपैलू आणि उंच पुरा असा खेळाडू मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तिसरा क्षेत्ररक्षक सीमारेषे नजदीक तैनात करण्यात आलाय. हा शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू जाणीवपूर्वक अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवलाय. चेंडूचा टप्पा आणि तदनंतर मिळालेली उसळी अनइवन बाउन्स फलंदाजाला थोडासा का होईना बीट केलाय. चांगला खेळ मैदानावरती. सनी 11 वर्षे संघ प्रयत्न करेल कमीत कमी 55 ते 60 धावा करण्याचा. बॅकफूट वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थर्ड मॅन गलीमध्ये ट्रॅव्हल करेल. आउटफील्ड सुपर फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. या पद्धतीने सामना पाहायला मिळेल. तदनंतर विरुद्ध असेल वायसीसी पिंगळसई आणि तिसे 2 गाव 1 संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण आपले टी शर्ट्स घ्यायला या आणि इनिंग्स ब्रेक मध्ये आपली नाणेफेक होईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक अप्रतिम देखणा दर्जेदार राजा धिडे यांच्याकडे पारितोषिक आलंय. राजसाठी पारितोषिक आहे. लगावलेल्या चौकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. प्रत्येक षटकाराला सुद्धा 500 आणि प्रत्येक चौकाराला सुद्धा प्रत्येक षटकाराला 100. ऑल राईट. पुढे मैदानावरती जिथे चांगल्या प्रकारची मॅच सुरू आहे. बॅटची लिडिंग आहे. ज्यावेळेला जाणीवपूर्वक फटका खेळलाय. जबरदस्त पुल होईल सक्सेसफुल. चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. आपण जर पाहिलं स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज राज कांबळे चांगली कामगिरी करतोय. सरपंच चषक या स्पर्धेमध्ये मालिकावीर पारितोषिक ज्याने पटकावलं होतं आणि मैदानावर हेच ते मैदान ज्याने गाजवलंय. या मैदानाचा प्रत्येक खड्डा खळगा जणू काही त्याला माहिती आहे. जबरदस्त कामगिरी. बघा काही खेळाडूंना ना काही मैदान मानवतात आणि त्यातलाच तो राज कांबळे मैदानावरती आपण पाहतो. 200 रुपयांचं पारितोषिक लगावलं होतं 3 लगातारच्या 3 चौकारांसाठी आणि ते 3 चौकार या ठिकाणी मारले गेलेत. काय फटकेबाजी केली आहे. राज कांबळे आज मैदानावरती प्रत्येकाला मंत्रमुग्ध करताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगला खेळ आहे. यावेळेला मात्र गोलंदाजाने बाजी मारली. यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. प्री डिटरमाइन फटका खेळायचा होता. आधीच ठरवलं ऑनसाइडच्या दिशेने खेळायचंय म्हणूनच का होईना तो बीट झालेला आपल्याला पाहायला मिळालाय.
1 to go चा इशारा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 26 धावा धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा तीच दिशा, तीच फलंदाजाची दशा पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 चेंडू आले. धावफलकावरती नजर. 26 धावा 2 षटकांच्या सांगती अखेरीस. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 12 अशा पद्धतीची धावफलक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 26 धावा आल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये काय फिल्डिंग पोझिशन असते, आपल्या संघाला ड्रायव्हिंग सीटवरती बसून धावफलकाला एक्सकलरेशन करायचं असतं, हे जणू काही त्यांनी ओळखलंय आणि धावफलकाला चांगल्या पद्धतीने आकार सुद्धा मिळालेला आपण अनुभवलाय. राज कांबळे एक धडाडीचा फलंदाज आहे, ज्यांनी चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली. आमचे गुणलेखक कळवतात वैयक्तिक 7 चेंडूंवरती 13 धावसंख्येवरती खेळतोय. 13 धावा करण्यासाठी 3 चौकारांचा फायदा. चला ड्रेस कोड घेण्यासाठी यायचंय. प्रेरणा 11 खैरवाडी आणि YCC पिंगळसई संघ. कर्णधार लगेच या आणि आपले ड्रेस कोड घेऊन जा. आपला एक छोटासा फोटोशूट होईल, तदनंतर नाणेफेक होईल, याची आपण दखल घ्या. अजिबात वेळ वाया घालवू नका. पुन्हा एकदा पुकारतो. प्रेरणा 11 खैरवाडी आणि YCC पिंगळसई संघ. उडियर मैदानाच्या दिशेने जिथे 26 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. चांगला खेळ मैदानावरती. गोलंदाजीमध्ये आता मात्र पूर्णपणे बदलाव होईल. तेजस भगत गोलंदाजीच्या मोर्चावरती. 26 ऑन स्कोर बोर्ड, जिथे एक फलंदाज गमावला गेलाय. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन्स पूर्णपणे हटलेत. फिल्डिंग पोझिशन आता मात्र बदलण्यात येतील. जोरदार अपील करण्यात आलंय. हे अपील करण्याचं कारण काय हे सुद्धा बघितलं जाईल. पंच एकत्रित येतील, विचार विनिमय करतील. यावेळेला आपण पाहिलं एक चांगला चेंडू या ठिकाणी समाप्त जरूर झालाय. हे अपील करण्यात आलं. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, मात्र आपले पंच सक्षम आहेत, तटस्थ आहेत. त्यांनी या ठिकाणी नॉट आउटचा इशारा दिलाय. वेल बॉल. वाईड यॉर्करवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. कॅच इझिली घ्यायला गेला आणि त्यामुळे त्याचा निर्णय अंगलटी आलाय. बघा, ज्या रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळेल ज्या पद्धतीने, ज्या आविर्भावाने तो आलाय ना, त्याला वाटलं ही कॅच साध्या सोप्या पद्धतीने पकडता येईल. अलर्टनेस नव्हता. हात लवकर बंद झाले. बघा, कॅच पकडताना लक्षात येईल अगदी सहज पद्धतीने कॅच पकडायला गेला आणि त्याचमुळे का होईना हा थोडासा हाताला चेंडू लागलाय. आशा करूया जास्तीची दुखापत झाली नसावी. धावफलकावरती नजर टाकूया. 28 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 30 षटक प्रगती पथावरती आहे. तेजसनी गोलंदाजी करत असताना एक उपलब्धी जरूर करून दिली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 28 धावा धावफलकावरती लागली आहेत. सनी 11 वर्से संघ प्रयत्न करेल की आपल्या गावाचं नाव उंचावर करायचंय आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. यावेळेला पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. बाय 1 गेट 1 फ्रीची जणू काही मैदानावरती ऑफर सुरू आहे. नोचा इशारा आलाय. प्रॉब्लेमॅटिक ठरलाय. नो +1 अशा स्वरूपातील 2 धावा. 30 ऑन स्कोर बोर्ड, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. नशिबाची साथ इथून मात्र आपण पाहिले ना, सनी 11 वर्षे संघासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची. नो बॉल यावा. फ्री हिट साठीचा हा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे. डान्सिंग विकेट आपण पाहिली. चेंडूने टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना काटा बदलला जरूर, मात्र क्षेत्ररक्षण पेट्रोलिंग चांगलं करतोय. चांगल्या पद्धतीचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. 2 धावा मिळत आहेत. 32 ऑन स्कोर बोर्ड. राज कांबळे वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येला आता मात्र आकार देतोय. बघा, आपले कुंभार बांधव जसे एखाद्या मटक्याला आकार देतात आणि मग तो मटका चांगल्या पद्धतीने तयार होतो, त्याच्यावरती पेंटिंग केली जाते, नक्षीकाम केले जाते आणि मग बाजारात विकायला जाताना त्याच पद्धतीने आपण मॅचला आकार कसा देतोय. मग राज आपल्या संघासाठी कुंभार बनणार का हे सुद्धा बघावं लागेल. यावेळेला चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. धावचित करण्याची नामी संधी. गोटी नेम. यावेळेला फलंदाज राज कांबळे. बॅक टू दी पॅव्हलियन. व्हेरी वेल डन तेज भगत.
आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलने आपण पाहूया ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय कमालीचं पाहायला मिळालं. स्वतःचा बॉडी बॅलन्स ठेवला आणि तदनंतर योग्य पद्धतीने निशाणा साधला आणि फलंदाज तेजस अर्थात राज कांबळेला तंबूमध्ये परतवले. कमालीचा खेळ, कमालीचा ॲथलेटिझम आपण पाहिलं तेजस भगतने मैदानावरती करून दाखवलंय. ॲथलेटिझम 32 धावा धाफलकावरती 2 फलंदाज बाद. 32 ऑन अ स्कोर बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती संघ कर्णधार यश पाटील मैदानावरती फलंदाजीसाठी आलाय. बघा यशला इथून मात्र चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. त्याकडे काही ऑप्शन नाहीये. स्वतः संघ कर्णधार आहे, एक युवा खेळाडू आहे आणि इथून मात्र टीमची फायनल स्कोर जो असेल ना हा 55 ते 60 वरती घेऊन जावं लागेल. तर आणि तरच प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग लांडर संघासमोर त्यांना उभं राहावं लागणार आहे. आज आपण जर पाहिलं ना तर लांडर संघ बुद्रुक आणि लांडर हे 2 गाव एकत्र आलेत. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. 30 यार्डच्या घेऱ्याला पार केलंय. 1 धाव पूर्ण केली आहे. थ्रो आपण पाहिला कमालीचा झालाय. थोडा वाईड थ्रो होता मात्र यष्टीरक्षकाच्या हातात थेट जाऊन विसावलाय. 33 धावा धाफलकावरती लागले. 2 फलंदाज बाद झालेत. 1 to go चा इशारा. तेजस भगतचं हे षटक आपण पाहिलं संमिश्र राहिलंय. कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचे षटक आहे. एक्स्ट्राचे धावा जरूर गेल्या मात्र फायदा एकमेव झाला की मोठा फटका खेळून दिलेला नाहीये. मोठ्या फटक्याची चर्चा होती. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणतीही चुकी नाही. तेजस भगतला आणखीन 1 विकेट मिळते. जबरदस्त खेळ. बघा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते एक अनोखी ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाते आणि ड्रिंक्स ट्रॉली चालवते कोण? धावीर मित्रमंडळाचे दस्तूरखुद्द अध्यक्ष सन्मान्य तुषारजी शिंदे साहेब स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देत आहेत. बघा एक मराठीत आपण सहज बोलतो कमी तिथे आम्ही. जिथे कुठेतरी माणसांची कमतरता आहे ते काम मी करतो. हे तुषारजी शिंदे साहेबांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण जर पाहिलं ना अराईज आर्केड अर्थात उंचपुऱ्या अशा पद्धतीच्या बिल्डिंग्स उभ्या केल्या आहेत. काय कमालीचं बांधकाम आहे, काय कमालीचं स्ट्रक्चर केलेलं आपण पाहतोय. मग ते क्लब हाऊस असू देत, मग ती पार्किंग असू देत, हे कमालीचं पाहायला मिळालंय. उजव्या बाजूला उंचपुऱ्या बिल्डिंग मराठी उद्योजक सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब यांचं बांधकाम पाहायला मिळालं. त्यांची दूरदृष्टी आहे. आपण जर पाहिलं धावीरच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये दरवर्षी वेगळेपण आहे. का आहे तर त्यांचा दृष्टिकोन त्या पद्धतीचा आहे. जबरदस्त बांधकाम आपण पाहिलं. 1 BHK 2 BHK 3 BHK असे फ्लॅट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. क्लब हाऊस सुसज्ज पद्धतीचा आहे. जिम आपण पाहिली. लहान मुलाला खेळण्यासाठी पार्क आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं बांधकाम मराठी उद्योजक तुषारजी शिंदे साहेब आणि स्वतः ड्रिंक्स ट्रॉली घेत आहेत. बघा खूप मोठी हस्ती आहे. डाऊन टू अर्थ. कुठच्याही कामाला कमी पण लेखत नाही. मग ते प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा सत्कार करणं असू देत, मग ते प्रत्येक बोलवलेल्या कलाकाराचा सन्मान असू देत, हे त्यांनी नेहमी केलंय. त्यांच्या या कार्याला आपण करूयात सलाम. धन्यवाद साहेब. स्क्रीनवरती आपण पाहिलं तर अर्थात राईज आर्केड यांची ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपण पाहिली ज्यांनी चांगल्या पद्धतीचं बांधकाम केलंय. शिवराज केबल नेटवर्क यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. मैदानाच्या आत अर्थात 2 भाऊ एकमेकांसोबत खेळण्यासाठी सज्ज झालेत. सूरज म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आत. मोठे बंधू स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती इथे मात्र बदलाव आहे. वैभव गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय. 34 धावा धाफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 2 म्हात्रे बंधूंची जोडी आज मैदानावरती चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. भारतीय क्रिकेटसाठी पठाण बंधूंनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी पंड्या बंधूंनी चांगली कामगिरी केली होती.
इथून सनी 11 वर्षे संघासाठी या दोन म्हात्रे बंधूंना चांगली कामगिरी करून द्यावी लागेल. मैदानामध्ये काय घडलं? वैभव शेलारचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळाला आणि फलंदाजाला वाटला की चेंडू कदाचित वाईट जातो की काय, मात्र खेळण्याच्या योग्य मर्यादेमध्ये असलेला चेंडू आपण पाहतोय. चौथं षटक प्रगती पथावर आहे. बॅकफुटवरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 35 ऑन स्कोरबोर्ड. 35 धावा दाफलकावरती लागल्यात. या स्पर्धेची ओळख बघा काय कमालीची आहे. या स्पर्धेमध्ये चांगले चांगले खेळाडू खेळत असतात. भव्य दिव्य आयोजन आहे. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नाविन्यता असते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटमध्ये चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सूरज म्हात्रे back to the pavilion. वैभव शेलारने करून दिली आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. केवळ 6 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. 39 धावा दाफलकावरती. 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 47 षटकार लगावले गेलेत आणि 70 चौकार लगावले गेलेत. सनी 11 वर्षे संघ फलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला जय बजरंग लांडर संघ इथून प्रयत्न करतोय की कमीत कमी 50 धावांच्या आत रोखण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मोर्चावरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून अमर वारंगे गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अक्षय पडवळ. स्ट्राईक एंडवरती कृष्णा म्हात्रे. कृष्णाला इथून मात्र चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. गोलंदाजाचे इथून विचार काय असतील, बॉलर्स थॉट काय असतील, तर विकेट मिळवणं. डेथ ओव्हर मध्ये जिथे 39 धावा दाफलकावरती लागलेत अशा वेळेला 10 पेक्षा कमी धावा देणं हे अपेक्षित असतं आणि मग कर्णधाराने म्हणूनच हा निर्णय घेतलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून इथे मात्र अमर वारंगेची वर्णी लागली. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू आपण पाहिला. गती अक्षरशः चेंडूची काढून घेतली आणि तदनंतर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय कारण इथून बॅटची लिडिंग एज लागली आहे. धावफलक समसंख्येमध्ये जाऊन पोहोचलाय. 40 लॉस ऑफ 4 विकेट्स 4.1 ओव्हर्स. अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती सुरू आहे. अमर वारंगेच्या गोलंदाजीचं कौतुक करूयात. क्लोज किपिंग केली जाते. फिरकीची गोलंदाजी मैदानाच्या आत एका पाठोपाठ एक सरप्राइजेस दिले जात आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. अनुभवी गोलंदाज आहे अमर आणि मग आपल्या अनुभवाला इथून मात्र पणाला लावलाय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे बदललं जात आहे. मिड ऑफला इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात करण्यात आलंय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. यावेळेला पेस बदललाय फलंदाजाने. अक्षय पडवळच्या घाती प्रहार जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इम्पॅक्टफुल, इफेक्टफुल, अट्रॅक्टिव्ह सिक्सर. जो आजच्या परिश्रमाला सामोरे जातो ना तोच उद्याच्या विजयाच्या व्यासपीठावरती उभा राहतो आणि त्याच दिशेने वाटचाल. पहिल्या चेंडू पासून हाणामारी गेले. अक्षय पडवळ मैदानावरती आग ओकतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. पंचांनी इथून मात्र नो बॉलचा इशारा दिलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट.
ची शैली इथे मात्र विवादास्पद आहे. आपण आणखीन एक चेंडू जर अशाच पद्धतीचं टाकलात तर या स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजी करता येणार नाही, ही वॉर्निंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिली जाईल. ड्रीम्स क्रिकेट काय कमालीचं प्रक्षेपण केलं जात आहे. 5 कॅमेरा, एक ड्रोन कॅमेरा, 6 कॅमेऱ्यांसकट ही वाहिनी आपल्या समोर आली आहे. यूट्यूबवरती आपण या वाहिनीला लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या गावाच्या, आपल्या तालुक्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या वाहिनीला आपण बोलवू शकता. जबरदस्त क्लॅरिटी. दहावीर चषक म्हटलं ना की ब्रँड आहे आणि मग ते ब्रँडेड लोकांनाच संधी देतात, हेच त्यांनी दाखवून सुद्धा दिलंय. अजूनही 2 चेंडूंचा, अर्थात 2 चेंडू या ठिकाणी पडले गेले. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. फ्री हिट साठीचा चेंडू जिथे स्ट्राइक एंड वरती कृष्णा म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. 48. गोलंदाज यावेळेला मात्र बदलला गेलाय. सूरज भगत गोलंदाजीसाठी आलाय. सूरज काय नवीन करिश्मा करेल ना याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. सूर्यदेवता आपण जर पाहिलं ना तर आता मात्र खुश झालाय. आणि तदनंतर गोलंदाजीसाठी सूरज. फ्री हिट साठीचा चेंडू टोलवलाय. आसमानी बुलंदी, विस्फोटक फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मात्र मैदानावरती फ्री हिटच्या चेंडूवरती अक्षरशः आग ओकताना पाहायला मिळालंय. कमालीचं टायमिंग. सूरजला इथून मात्र आसमान दाखवलंय. यावेळेला मिड ऑफच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला. धावचित करण्याची नामी संधी. इथे मात्र फलंदाज बचावला, फ्रेम मध्ये आला, आपली बॅट पोचवली आणि तदनंतर मात्र बचावलो. सुटकेचा श्वास सोडलाय. धावफलकावरती नजर मारूयात. 55, 55 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4.4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. ज्या आयडियल धावसंख्येची आवश्यकता होती ना ती धावसंख्या इथून मात्र पूर्ण झालेली आपण पाहतोय. 55 ते 60 धावा आल्या पाहिजेत हे म्हणणं होतं आणि त्या म्हणण्याच्या दिशेने वाटचाल सुद्धा. 5 चेंडूंमध्ये 16 धावांची पार्टनरशिप, फार महत्वाची इफेक्टिव्ह पार्टनरशिप मैदानावरती आलेली आपण पाहतोय. योग्य वेळेला फटके आलेत. यावेळेला बॅटची लीडिंग एज. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात, कोणतीही चुकी नाही. अक्षय पडवळ बॅक टू पॅव्हलियन. जे प्रेक्षक आपल्याला युट्यूबद्वारे बघतायत ना, मग कोणीतरी रोह्याचा असेल, कोणी रोह्या बाहेरचा असेल, कोणी रायगडचा असेल, कोणी महाराष्ट्राचा असेल, जे प्रेक्षक आपल्याला युट्यूबवरती बघतायत ना, रोहा तालुका वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखला जातो. मग ती कोकण रेल्वे ही रोह्यापासून सुरुवात झाली. रोहा तालुक्याचा आपण जर पाहिला पर्यटन सुद्धा पाहिलं. रोहा तालुक्याचा आपण जर पाहिलं तर क्रिकेट सुद्धा उंचावरती गेले. आणि मग रोहा तालुक्यामध्ये एक खऱ्या अर्थानं रोह्याचे पोहे हे सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानावरती वाईड आलाय. 56 धावा धावफलकावरती. रोह्यामध्ये मराठी उद्योजक सुद्धा आलेत आणि मग रोह्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर अराईज आर्केड नावाचे बिल्डिंग्स आल्या जिथे सुसज्ज सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मग आपण जर पाहिलं खाणाऱ्यांसाठी सुद्धा अर्थात भोजनाची सोयी सुद्धा आहे. आई खानावळ काय जबरदस्त जेवण आहे सर. काल आम्हाला जेवायची संधी मिळाली, मनमुराद आनंद लुटला गेला. बोंबील थाळी कमालीची होती. त्यामुळे ती जिभेवरती टेस्ट अजूनही रेंगाळत आहे. त्यामुळे रोह्यामध्ये आपण आलात तर आई खानावळीला भेट द्यायला अजिबात विसरू नका, ही सर्वांना या ठिकाणी विनंती असणार आहे. तुम्ही बरंच काही मिस कराल. रोहामध्ये आलात तर डेफिनेटली जा. मैदानावरती वळूया. धावफलकावरती 57 धावा जमा झाल्यात. निर्धारित 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस विजयासाठी 58 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये इथे मात्र सनी 11 वर्से संघाला यश मिळालंय. जबरदस्त खेळ मैदानावरती करून दाखवलाय. सूरजने ज्या पद्धतीची सुरुवात निर्माण करून दिली, राज कांबळेने त्याला चांगली साथ दिली. पाठोपाठ आपण पाहिलं कृष्णा, अक्षय यांनी लगावलेले एक एक षटकार फार कमालीचे होते. 30 चेंडू 58 धावसंख्येचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण करणार हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं
तेजस असू देत, बंटी असू देत, तदनंतर वैभव असू देत, अमर असू देत. अमरची फेकीची गोलंदाजी होती, तदनंतर सूरज भगत यांनी समाप्तीची गोलंदाजी केली. त्यामुळे ही मॅच इंटरेस्टिंग झाली आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा पुकारतोय प्रेरणा 11 खैरवाडी. खैरवाडी आणि नागोटणे हे दोन गाव एक संघ. तदनंतर YCC पिंगळसई आणि तिसेगाव. चला आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. दहावीर चषक 2025 मध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दिवस दुसरा, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. कालच्या दिवसामध्ये असे दोन संघ आहेत ज्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केले. त्यामध्ये वन साइड विराट 11 रोहा कोलाड हा एक संघ आपण पाहिला, आणि दुसरा त्रिमूर्ती दत्त सोनखार नौकार यांनी तयार राहायचं आहे. साधारणपणे आपलं 4:30-5 वाजता मॅच खेळवली जाईल, याची आपण दखल घ्या. आज आपण पाहिलं 5 जानेवारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा जन्मदिवस. ममता बॅनर्जी अर्थातच पश्चिम बंगालच्या 8व्या व पहिल्या महिला मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस. मनसूर अली खान पतौडी माजी क्रिकेटपटू आणि पतौडी संस्थानचे 8वे आणि शेवटचे नवाब ज्यांना पद्मश्री पुरस्काराने संबोधलं होतं, या सर्वांचे आज जन्मदिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येकाला हवी क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी वर्षभर आधीच प्रत्येक संघ बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो. मग ते सन्मान्य तुषारजी शिंदे सर असू देत, मग ते राजू केरकर साहेब असू देत, बाळा महाबळे असू देत, संकेतजी देशमुख असू देत, यांना प्रत्येकांना वर्षभर कॉल असतात की आमच्या संघाची एंट्री द्या. प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. YCC पिंगळसई संघ आपला कर्णधार त्वरित पाठवा. मध्यांतरामध्ये आपली नाणेफेक करून घ्यायची, याची आपण दखल घ्या. 57 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 58 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. ऑल राईट, दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झाले. श्री धावीर चषक 2025 कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झालाय, आणि आता मात्र आपण पाहतो YCC पिंगळसई आणि प्रेरणा 11 खैरवाडी या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेक होईल. सन्मान्य राजू केरकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. कॉल असणार आहे. हेड मागितलाय पिंगळसईने, टेल पडलाय. नाणेफेकीचा कौल आपण जर पाहिला ना तर प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या बाजूने गेलाय. आपला डिसिजन लगेच कळवा. आम्ही फिल्डिंग घेतोय. ऑल राईट, मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. न्यूज फ्रॉम द सेंटर. प्रेरणा 11 खैरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाणार आहे. आपण बॉल चेक करायला जायचंय, तदनंतर आपलं छोटं फोटो सेशन सुद्धा होणार आहे, याची आपण दखल घ्या. ड्रीम्स क्रिकेट आहे तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. वळूया कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे तुषारजी शिंदे सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. थँक्यू आकाश मांजरेकर. आपण ऐकत होतात हा अलिबागचा जबरदस्त आवाज, आणि मांजरेकर म्हटलं की संजय मांजरेकर यांना सुद्धा आठवावं लागेल. महेश मांजरेकर, मग ते पिक्चर दिग्दर्शक, यांना सुद्धा आठवावं लागेल. यश पाटील पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रावरून सूरजच्या बॅटीतून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. सूरज भगत, मॅन फ्रॉम लांडर. सांग
सूरज भगत चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळतोय. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. चांगल्या पद्धतीचा लढा त्याने द्यायचं ठरलंय कारण संघाचे स्पॉन्सर सुद्धा तेच आहेत. मैदानात उतरलेत कलिंगड निर्माते अर्थात कलिंगडचे व्यवसायी व्यापारी आहेत. ते स्वतः आपल्या कलिंगड पिकवतात. यश पाटील एक अद्भुत खेळी आहे. अद्भुत खेळाडू आहे. हो त्याचं नवत्याचं होतं करणारा खेळाडू आहे मैदानात. तसंच काहीतरी करावं लागेल. वैभव शेलार डावखुरा फलंदाज कलात्मक फटका खेळतोय. चेंडू खाली बसला होता. शेवटच्या क्षणी त्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि ढकलून काढला. एक धाव मिळली जाते. धाव फलकावर धाव येतात ते 6. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर कमबॅक करतोय यश पाटील. यश पाटील वरसे म्हटलं की आज राजू केरकर यांची आई सुद्धा युट्यूब लाईव्ह वर हा सामना बघत असेल. आणि हा फुलटा चेंडू त्याला फुल ट्रोल केला. सूरज भगतच्या बॅटीतून आला हा तडाखा. मिळतील धावा 6 आणि आला षटकार. लागेल. यश पाटील काहीतरी सूरज म्हात्रेला सांगतात की हा झेल घ्यायला पाहिजे होता. पण चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. एक तेरी एक मेरी असं म्हणत पाहतो आपण. धाव फलकावर धावा येतात त्या 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणारे चेंडू आहेत 24 आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन हालू नका. टीम मीटिंग घेऊ नका. आपण तिसऱ्या षटकाला ड्रिंक्स ट्रॉली दरम्यान आपण टीम मीटिंग घेऊ. हॅलो या 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 परवा नाही गुरुवार नंतर आपला कामच जबरदस्त. उगाच पक्षात प्रवेश केला आमच्या तुम्ही. काय ठीक आहे. इकडून शुभेच्छा आल्या त्या मनोजदादा खांडेकर शिवसेना उपतालुका प्रमुख. हे सुद्धा युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून हे सामने बघतात. कौस्तुभ तुला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. क्लिअरिटी खूप छान आहे. तुझं सुद्धा मनापासून कौतुक करूया स्पर्धेच्या माध्यमातून. जर तुम्ही अजूनही डिम्स क्रिकेट सबस्क्राईब केला नसेल तर पहिला सबस्क्राईब करा. चांगल्या पद्धतीचा फटका आणि हा डिम्स क्रिकेट साठी आले मानवंदना. डिम्स क्रिकेट साठी आल्या शुभेच्छा. या चेंडूनी दिल्यात. या फलंदाजांनी दिल्यात. कौस्तुभ पाटीलला या खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेत तुला अजून 5000 सबस्क्राईब भेटतील. शेलार आलाय आपल्या झोकात. काय फलंदाजी करतोय. काय कलात्मक फटका खेळतोय. 6 धावा घेऊन जातोय. ही चेंडू त्या दिशेने भिरकत होता. या वेळेला मात्र गोलंदाज संस्कार चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळतोय. एक चेंडूवर मी फटका नक्कीच खाला. माझ्याकडे संधी आहे मला कमबॅक करायची. एक चेंडू नंतर मी परत धावा देईन की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. मी विविधतापूर्ण गोलंदाजी करेन. मी वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकेन. आणि या वेळेला पुन्हा एकदा ती चूक केली आणि त्याच प्रत्युत्तर त्यांनी षटकारात दिलंय. वैभवला पडलेला हा फुलटा पद्धतीचा चेंडू फुल ट्रोल केला. चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. दिमागदार षटकार.
आणि पुन्हा एकदा फुल टॉस स्पर्धेचा याला पंच करतात दंडित. हा असेल नो बॉल आणि या नो बॉल वर मिळतील धावा 4, एकूण धावा मिळतील 5. तुम्हाला कोणता निर्णय घेताना नक्कीच आपली खात्री करावी लागेल, कारण आतापर्यंत स्पर्धेत त्यांचे जे निर्णय आलेत अतिशय अचूक आणि या स्पर्धेला योग्य दिशा देणारे आलेत, त्यांचं सुद्धा करूया कौतुक. ज्यांच्या माध्यमातून हे पंच आलेत ते कल्याणी घोरपडे. ISPL फॉर्मॅट मध्ये ज्यांच्याकडे बोली केली जाते म्हणजे कशा पद्धतीची स्पर्धा घ्यायची. हा चेंडू सुरेख होता संस्कार याचा. संस्कार एक चेंडू चांगला टाकतोय, एक चेंडू खराब टाकतोय, याच कारणास्तव धावा खर्ची करतोय. संस्कारला कमबॅक करावं लागेल. आतापर्यंत धावा खर्चित केला त्याने 17. काहीसा मागडा ठरतोय संस्कार. हा ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा पंच आमच्याकडे वळतील. अवंतर स्वरूपाची धाव राज स्कोरबुक मध्ये घेईल. धाव फलकावर धावा येतील त्या 30. यावेळचा वैभवचा हा फटका फासला. चेंडू हवेत, चेंडू खाली येईल, क्षेत्ररक्षक घेईल झेल आणि समाप्त करेल वैभव चा खेळ. वारांगे रबर बॉलचा बेताज बादशाह. रबर बॉलवर एक हाती हुकूमत गाजवणारा फलंदाज मैदानात आलाय. मात्र प्रतिस्पर्धी संघ आहे सनी लिओन वर्से आणि वर्से संघाचा संस्कार गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल. पाहावं लागेल या चेंडूवर काय करामत करते संस्कार. 30 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी अजून 19 चेंडू आणि 28 धावांची गरज जय बजरंग लांडर संघाला. हा चेंडू सुरेख टाकला होता. अमरने सारमालक पद्धतीने ढकलून काढला. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचं मानस धाडस पाहतोय आपण आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. धाव फलकावर धाव होता त्या 32. या षटकात 20 धावा खर्ची केल्या संस्कार याने. काहीसं मागणं षटक, तिसरं षटक, निर्णायक षटक कुठला गोलंदाज हाताळेल पाहावं लागेल. काहीसा विचार विनिमय होतोय, पण मात्र विचार विनिमय करण्यासाठी आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाईल तेव्हा आपण टीम मीटिंग घेऊ.
तिसरं षटक निर्णायक असणार आहे. यश पाटील पुन्हा येते गोलंदाजी मार्कवर. यश पाटीलला माहित आहे एखादा फलंदाज एखादी विकेट जर मी महत्वाची काढली ना तर या शेवटच्या षटकात किंवा शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये प्रेशराइज होऊ शकतो जय बजरंग लांडर संघ. काहीतरी रणनीती आखावी लागेल. यश कोणत्या पद्धतीचे चेंडू हाताळेल पाहावं लागेल. पण मात्र संघाचा कर्णधार संघाचा स्पॉन्सर सूरज भगत मैदानात उभा आहे त्याला अडवण्यासाठी. सूरज भगत एक सूरज वरती अर्थात डोक्यावर आहे आणि स्वतः सूरज मैदानात फलंदाजी करतोय जय बजरंग लांडर संघासाठी. यावेळचा हा चेंडू फसला. यश पाटीलला जे करायचं होतं ते यश पाटील साध्य करतोय आणि सूरज भगतला माघारी पाठवतोय. मिळेल मोठी सफलता. झाला तो सूरज भगत आणि वैयक्तिक 17 धावसंख्येवर बाद झाला तो वैभव शेलार. सलामीची जोडी माघारी परतले. महत्वाचा अडसर यश पाटीलने दूर केलाय. आपल्या विजयाच्या मध्ये मोठा काटा होता तो बाहेर काढलाय. यश पाटील पुढचे चेंडू कसे हाताळेल पाहावं लागेल. पण मात्र समोर आलाय तो संदीप भगत उर्फ पप्प्या. पप्प्या करामत करण्यात माहीर आहे. ऑफ साइडच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतात दोन्ही हात कुणाला सांगा हा स्क्वेअर चेंडू आहे. यश पाटील एक हुशार एक चालाक एक चाणाक्ष गोलंदाज आहे. त्याला माहित आहे कशा पद्धतीचे फलंदाजाला फसवण्यासाठी चेंडू टाकायचा आहे. आपला ब्रह्मास्त्र टाकण्यासाठी तो सज्ज होईल. मात्र पप्प्या कशा प्रकारे हे ब्रह्मास्त्र परतवून पाठवेल हे पाहावे लागेल. याचं उत्तर देण्याचा प्रयत्न पाहता यश पाटील कुशा पद्धतीचा झेल घेतोय आणि पप्प्याला सुद्धा माघारी पाठवतोय. ब्रह्मास्त्र वापरतोय आणि पप्प्या माघारी परततोय. तिसरा या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साकार करेल का यश पाटील? मोठं प्रश्नचिन्ह. उत्तर त्याला द्यावं लागेल. उत्तर देण्यासाठी हा चेंडू अशा पद्धतीने टाकावा लागेल की त्याला विकेट संपादन करावी लागेल. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साध्य करेल का यश पाटील? यश पाटील ऑन द हॅट्रिक. हॅट्रिक बॉल कशा पद्धतीने हाताळतोय. समोर आहे तो एक बंटी गाग एक मोठा विस्फोटक एक खंदा फलंदाज. यश पाटील ऑन द हॅट्रिक. हा कोलातला चेंडू होता. नक्कीच कृष्णा म्हात्रेच्या डोक्यावरून जातोय. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला लागतंय. साईच्या माध्यमातून 2 धावा देतोय. इथं हॅट्रिकला मात्र कंप्लीट करून देत नाहीये बंटी घाग. धावफलकावर धाव आहे त्याचा 35. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत. आतापर्यंत 2 धावा खर्ची करून 2 फलंदाज बाद केलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यश पाटील करतो. येणारे चेंडू आहेत 15 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 23. हा चांगल्या पद्धतीचा चेंडू खाली राहिला होता. चांगल्या पद्धतीने एक धाव कंप्लीट केली जाते. अमर वारंगे आणि बंटी गाग आपण ही रोड बुद्रुकची जोडी पाहतोय. जय बजरंग लांडर मध्ये आपण पाहतोय लांडर आणि रोड बुद्रुक हे 2 गाव आपण कॉम्बिनेशन पाहतोय. मैदानात यश पाटील आपल्या षटकातील
पाचवा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. चांगल्या पद्धतीचा कलात्मक फाटका पाहायला मिळतोय. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा गाठतोय. हा चांगला नशिबाचा चौकार. चांगल्या पद्धतीचा कलात्मक फटका पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावा येतात त्या तब्बल 40. काहीतरी करामत यश पाटीलला करावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या क्षेत्रात पंच करण्याचा प्रयत्न आपण अमर वारंगेचा पाहतोय. एक धाव घेतली जाते. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. मैदानात ड्रिंक ट्रॉली आपण पाहतोय. बाळा माबले ड्रिंक ट्रॉली घेऊन जात आहेत. पाहणार आहोत. प्रेरणा 11 खरवाडी या खरवाडी संघाचे पुरस्कर्ते आहेत सुभाष दादा इंगळे आणि YCC पिंगळसे संघाचे पुरस्कर्ते आहेत देशमुख तरुण मित्र मंडळ, ज्यांचा आदर्श एक गाव एक गणपती ही संकल्पना पिंगळसे संघ गावाने अविरतपणे चालवली आहे. ही संकल्पना आपण पाहतो. 5 दिवसाचे गणपती असतात पण 5 दिवसात पिंगळसे गावचा एकही तुम्हाला माणूस रोयातना फिरकताना दिसणार नाही आहे. ही संकल्पना आपण पाहतो. एक गाव एक गणपती. पिंगळसेकरांचं मनापासून कौतुक करूया. देशमुख तरुण मित्रमंडळाचं मनापासून कौतुक करूया कारण या YCC संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. त्यांनाही या स्पर्धेतून शुभेच्छा देऊया. शुभेच्छा देऊया सुभाष दादा इंगळे, प्रेरणा 11 खैरवाडी, विकेश दादा सावंत यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. या इनिंगचा पुढचा आवाज असेल उमेश दादा साळुंके यांचा. ओव्हर टू उमेश साळुंके. धन्यवाद तुषारजी शिंदे साहेब. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा व मानाचा श्री दहावीर चषक 2025. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये जर आपण विचार केला तर जय भजन लांडरे या संघाने तब्बल 57 धावा बनवला आणि 58 धावांचा पाठलाग करत आहे. पहिल्या 18 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा शिल्लक आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण राज कांबळे आला बाद आहे. तर स्ट्राईकला असेल अमर वारंगे, नॉन स्ट्राईकला बंटी घाग. ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे जिथे आपण पाहते लांडर आणि रोड बुद्रुक हे दोन गाव एक टीम. त्याच दरम्यान चेंडू मिड विकेट मधून सीमापार हवाईचा पार अमरच्या बॅट मधून सिक्सर 6. इथून आपण पाहतो 12 चेंडू आणि 17 धावांची गरज होते म्हणजे 6 महिने झालेत. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. राज इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार अमर वारंगेच्या बॅट मधून पाहायला मिळते. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार षटकार 6. हेच मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय कारण बॅक टू बॅक 2 षटकार अमरच्या बॅट मध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा
पुन्हा एकदा मोठा फटका जरूर मारा, पण बॅट चेंडूचा संपर्क झाला, चेंडू आपण पाहतो तर सरळ जाईल. यश आहे तिथे, एक धाव मात्र मिळेल, धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या ती सध्याच्या घडी आपल्याला पाहायला मिळते ती 54 धावा. मात्र इथे 9 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची गरज आहे. कुठेतरी आपण पाहते तर सनी इलेव्हन वर्षी संघ थोडासा नाराज आहे, कारण बॅटिंग करत असताना 57 धाव जरूर बनवल्या, परंतु तिथे गोलंदाजी करत असताना ज्या काहीशा चुका घडल्यात. बंटी घाग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आपण पाहतो तर पुन्हा एकदा गली रिजन मधून आणि इथे मात्र चेंडू जाते सीमापार, चौकार. आणि या 4 धाव्याने आपण पाहिलं तर लांडर रोड बुद्रुक संघा इथे विजय झालाय. विजय संघाचे अभिनंदन, तसेच हार्ले संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विनंती असेल, पहिल्या फेरीमधली शेवटचे मॅच आपल्या समोर येते. पेरणा 11 खैरवाडी, अर्थातच खैरवाडी आणि नागोडणे